श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या संदेशामध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा क्षण साधा नाही. आज तुमच्यासाठी स्वामी महाराजांनी हा दिव्य संदेश पाठवला आहे. स्वामींच्या आशीर्वादासाठी तुमची निवड झाली आहे, म्हणून हा संदेश अर्धवट न सोडता शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आज थांबायचं नाही. आज जे काही होतं आहे ते कदाचित शेवट नाही, तर ती नव्या सुरुवातीची तयारी आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचा आशीर्वाद शांतपणे तुमच्यासोबत असणार आहे. म्हणून आजचा हा संदेश ऐकत असताना फक्त मनामध्ये स्वामींचा जयघोष सुरू असू द्या. आणि स्वामी भक्तांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला वाटत असेल की वेळ निघून चालली आहे, संधी हातातून गेल्या आहेत, पण लक्षात ठेवा, उशीर झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नसतं. कधीकधी उशीर म्हणजे योग्य वेळ अजून तयार होत आहे असाही होऊ शकतो. आज जर मन घाबरत असेल, छातीत धडधड वाढली असेल आणि सगळं कोसळेल असं वाटत असेल, तर त्या भीतीपेक्षा मोठं एक नाव आहे, ते म्हणजे स्वामी समर्थ. म्हणूनच स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी तुमचा लाडका भक्त आहे टाईप करा. स्वामी भक्तांनो, संकटापासून दूर जावंसं वाटणारे क्षण कधीकधी आयुष्य वेगळं घेणारं ठिकाण असतात, आणि त्या वळणावर धीर देणारं बळ म्हणजे स्वामींचं स्मरण आहे. म्हणून वेळोवेळी धीर मिळवण्यासाठी स्वामींचं स्मरण करत राहा. कोणी विचारलं की तुझं या जगात कोण आहे, तर त्यांना हसून सांगा, माझे स्वामी आहेत ना. कारण ही वाक्य उच्चारताना आतून भीती कमी होते. देवाला कधीही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की माझा देव किती मोठा आहे. आणि हे बोलताना आवाज मोठा नको, तर तुमच्या मनातील विश्वास मोठा असायला हवा. आज तू रडत असशील, थकला असशील, पण लक्षात ठेव, आजचं तुझं दुःख हे कायमचं नसणार आहे. आज सहन करणारा उद्या हसताना दिसणार आहे. दुसऱ्यांना त्रास देणारा कधीही शांत झोपू शकत नाही, पण स्वतः दुःख सहन करूनही चांगलं वागणारा माणूस शेवटी जिंकतो. आणि स्वामींचं नाव त्या जिंकण्याची ताकद देतं. हा वेळ निघून जाईल, ही अडचणही सरून जाईल, पण तू जर आज हार मानलीस तर उद्याची संधी गमावशील. म्हणून अजून थोडा धीर धर. स्वामी समर्थांचं नाव संकट दूर करण्यासाठी नाही, तर संकटासमोर उभं राहण्याची हिंमत देण्यासाठी आहे. आणि ती हिंमत आली की संकट आपोआप लहान वाटू लागतं. आज जर तुला वाटत असेल की कोणीच समजून घेत नाही, तर लक्षात ठेव, शांतपणे तुझ्या मनात चाललेली झुंज स्वामी पाहत आहेत. आणि प्रत्येक प्रयत्न हा वाया जात नसतो. त्या प्रयत्नाचं फळ उशिरा का होईना मिळत असतं. म्हणून कोण तुझं आहे कोण तुझं नाही, यापेक्षा स्वामी तुझ्या आहेत हा विचार मनात असू दे. कधीकधी चमत्कार मोठ्या आवाजात होत नाही, चमत्कार हळूहळू घडतो. आज मनात आलेली हीच आशेची ठिणगी कदाचित उद्याचा मोठा चमत्कार असेल. म्हणून भिवू नकोस, तू अजून संपलेला नाही. थोडा वेळ अजून थांब, अजून तू हरलेला नाही. स्वामी समर्थांचं नाव मनात ठेव आणि तुझी आशा अजून जिवंत असू दे. कधी असा क्षण येतो की माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून तुटलेला असतो. डोळ्यात पाणी नसतं, पण छातीत वेदना उसळत असतात. आणि त्यावेळी जर कोणाचं नाव मनात अलगद उमटलं, तर ते नाव असतं स्वामी समर्थ. तू किती वेळा एकट्याने रडलास, किती वेळा स्वतःला सावरलं, किती वेळा ठीक आहे असं खोटं बोलून हसू दाखवलंस, हे जगाला कदाचित कधीच कळणार नाही. पण तुझ्या प्रत्येक निशब्द वेदनेवर स्वामींची नजर आहे. आणि ही जाणीवच पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. आज जर सगळं हातातून निसटल्यासारखं वाटत असेल, स्वप्न तुटलेली असतील, विश्वास डळमळीत झाला असेल, तरी लक्षात ठेव, ज्या क्षणी तू पूर्णपणे कोसळतोस असं वाटतं, त्या क्षणी आता कुठेतरी नवी शक्ती जन्माला येत असते. तुला वाटत असेल की आता काहीच उरलं नाही,
पण हे शब्द अनेकांनी उच्चारले आणि त्याच अंधारातून त्यांनी आपला नवीन उजेड शोधला. कारण शेवट वाटणारा क्षणच अनेकदा खरी सुरुवात ठरतो. स्वामी समर्थांचं नाव घेताना मोठ्या आवाजाची गरज नसते, कारण ते नाव हळूच घेतलं तरी आतून वादळं शांत होतात, धडधड स्थिर होते आणि मन पुन्हा स्वतःशी जोडायला लागतं. कधी कोणी विचारलं की तुझं या जगात कुणी आहे का, आणि जर तू डोळ्यात पाणी आणून हसलास आणि म्हणालास माझे स्वामी आहेत, तर ते एका वाक्यात तुझी सगळी वेदना, सगळी आशा आणि सगळी ताकद सामावलेली असते. स्वामी भक्तांनो, आज तू थकला असशील, गुडघे टेकलेले असतील, मन हार मानायला तयार झालेलं असेल, पण अजून एक श्वास घे, अजून एकदा स्वामींचं नाव घे. कारण कधीकधी विजय फक्त त्या एका अतिरिक्त प्रयत्नाच्या अंतरावरच असतो. तू हरलास असं तुला वाटत असेल, पण तू अजून उभा आहेस ना, मग संपलं कसा? ज्या माणसात पुन्हा उठण्याची इच्छा आहे तो पराभूत नसतो, तो तयार होत असतो. दुसऱ्यांना दुःख देणारा कधीही शांत झोपू शकत नाही, पण स्वतः दुःख सहन करूनही चांगलं करणारा शेवटी इतका मजबूत होतो की परिस्थिती त्याला घाबरायला लागते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे आकाशातून पडणारा चमत्कार नाही, तर स्वामींचा चमत्कार म्हणजे तुझ्या डोळ्यात पुन्हा चमक परत येणं, तुझ्या आवाजात पुन्हा ठामपणा येणं आणि तुझ्या पावलांना पुन्हा दिशा मिळणं होय. आणि जेव्हा तू या सगळ्या वेदनांमधून, अपमानांमधून, अपयशांमधून चालत पुढे जाशील, तेव्हा एक दिवस मागे वळून पाहताना तुलाच विश्वास बसणार नाही की इतका अंधार असूनही तू कसा वाचलास. आणि त्या क्षणी तुझ्या ओठांवर एकच नाव येईल, माझे स्वामी सदैव माझ्यासोबत होते. म्हणून अजिबात रडायचं नाही, हार मानायची नाही. थकला असशील तर थोडा वेळ बस, पण मागे फिरू नकोस. कारण तुझी कथा इथे संपत नाही, तर तुझी कथा इथे आणखी मजबूत होत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा चमत्कार कधी कोणत्या क्षणाला होईल हे सांगता येत नाही. आपल्या 2 पाऊल पुढे काय आहे हेही आपल्याला माहीत नाही. म्हणून स्वामींचा चमत्कार थांबत नाही, म्हणून आपणही थांबायचं नाही. 2 पावलं पुढं टाकत राहायची, हळूहळू का होईना ध्येयाच्या दिशेने जात राहायचं. स्वामी भक्तांनो, नक्की जीवनामध्ये तुम्हाला रडवणारे क्षण बघायला मिळतील, तुम्हाला थकवणारे क्षण बघायला मिळतील, तुम्हाला मागे ओढणारे क्षण बघायला मिळतील. मात्र तुम्हाला याउलट स्वामींची ऊर्जा देणारे क्षणसुद्धा बघायला मिळतील. स्वामी तुम्हाला पुन्हा उठवून पुढे जायला सांगणारे क्षणसुद्धा बघायला मिळतील. स्वामींच्या कृपेचे क्षणसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून एका बाजूने वाईटही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि एका बाजूने चांगल्याही गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये बघायला मिळतील. आणि या सर्वांचा समतोल जो राखू शकतो तोच खरा स्वामींचा भक्त असतो. जीवनामध्ये वाईट होतंय हे माहीत असूनही जो प्रयत्न करत राहतो, जो थकत नाही, तोच खरा त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी यशस्वी होतो. स्वामी भक्तांनो, माणसाने जेव्हा मनामध्ये हे ठामपणे ठरवलेलं असतं की मी ही गोष्ट करणारच, मी ही गोष्ट काही झालं तरी करणारच, तेव्हा त्या गोष्टीला स्वामींची अचानकपणे मदतसुद्धा मिळते आणि तो माणूस, तो भक्त ती गोष्ट करतोच. म्हणूनच मनामध्ये ठामपणा ठेवा, मनामध्ये सकारात्मकता नक्कीच ठेवा. स्वामी भक्तांनो, हळूहळू तुमच्या जीवनामध्ये अशा काही सकारात्मक गोष्टी घडतील, ज्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनामध्ये अनेकदा दिव्य ऊर्जा भरली जाईल, अनेकदा स्वामींचे दिव्य आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये सुद्धा येतील. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही तुम्हाला स्वामींच्या कृपेची गरज असेल, तेव्हा स्वामी महाराज दिव्य रूपामध्ये येऊन तुम्हाला त्यांच्या कृपेचे आशीर्वाद देऊन जातील. स्वामी भक्तांनो, अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही, तर प्रयत्न करत राहायचं. कारण कोणत्या प्रयत्नात यश मिळेल हे सांगता येत नाही. नाण्याला जशा 2 बाजू असतात, तशाच माणसाच्या आयुष्याला देखील 2 बाजू असतात. एक बाजू ही अपयशाची असते, तर एक बाजू ही यशाची असते. मात्र अपयशानंतरच यश मिळण्याचा खरा आनंद माणसाला मिळतो. माणसाला सहजासहजी आयुष्यात काही मिळालं तर त्याची फारशी किंमतही उरत नाही आणि त्याचा पुरेसा आनंदही माणसाला घेता येत नाही.
मात्र खूप कष्टातून, खूप मेहनतीने, खूप प्रयत्नातून माणूस जेव्हा काहीतरी मिळवतो तेव्हा त्याचा खरा आनंद माणसाला उपभोगता येतो आणि त्याची खरी किंमत तेव्हा माणसाला कळत असते. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज हेच आपल्या आयुष्यामध्ये रोज शिकवत आहेत. जेव्हा आपण आयुष्यामध्ये काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करू तेव्हा स्वामी महाराज आपल्याला काहीतरी देतील. जर आपण काही मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही, जर हातावर हात धरून बसून राहिलो, काहीच विचारही केला नाही, तर स्वामी महाराजसुद्धा आपल्याला काही देऊ शकणार नाहीत. कारण स्वामी महाराजच सांगतात, तू प्रयत्न तर कर, तुला यश मी देईल. म्हणून माणसाने रोज काहीतरी प्रयत्न नक्कीच करायला हवे. जेव्हा माणूस कासवासारखे प्रयत्न करतो तेव्हा त्याला हळूहळू का होईना परंतु यश नक्कीच मिळतं. म्हणून सशासारखं धावून थकण्यापेक्षा कासवासारखे हळूहळू प्रयत्न करून आपलं ध्येय नक्कीच गाठा. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला वेगवेगळे व्यक्ती मिळतील. काही व्यक्ती तुम्हाला चांगले सल्ले देतील, काही व्यक्ती तुम्हाला वाईट सल्ले देतील, काही व्यक्ती तुम्हाला त्यांच्यासोबत पुढे घेऊन जातील, तर काही व्यक्ती तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. मात्र आपण चांगल्या व्यक्तींना सोबत घेऊन पुढे जायचं आणि जे आपल्याशी वाईट वागले, ज्यांनी आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांना काही न बोलता आपण आपले प्रयत्न करत राहायचे. समोरचा आपल्याशी कसाही वागू, आपण मात्र आपले प्रयत्न न सोडता प्रयत्न करत राहायचे आणि त्याच्याकडे कानाडोळा करायचा. स्वामी भक्तांनो, आपण जर कोणाशी वाईट वागलो तर आपल्यामध्ये आणि त्या वाईट व्यक्तींमध्ये फरक काय उरेल? म्हणून आपण कधी कोणाशी काही वाईट वागायचं नाही. ज्याला लागेल त्याला मदत करायची. कुणी आपल्याशी वाईट वागलं तर हसून पुढे जायचं. स्वामी सर्व काही बघत आहेत. आपण हे स्वामींनी दिलेलं सुंदर जीवन जगत असताना जीवनामध्ये रोज काही ना काही घडामोडी घडत असतात. कधी चांगल्या गोष्टी घडतात, कधी वाईट गोष्टी घडतात. परंतु स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नक्की तुम्ही लक्षात ठेवा, जीवन जगत असताना नेहमी चांगल्या गोष्टी सोबत घेऊन जायच्या असतात. ज्या वाईट गोष्टी घडल्या, ज्या नकारात्मक गोष्टी घडल्या, त्या तिथेच सोडून पुढे जायचं असतं आणि चांगल्या आठवणी, चांगल्या गोष्टी सोबत घेऊन जायचं असतं. जेव्हा आपण मोठ्या टप्प्यावर जात असतो तेव्हा आपल्याला ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या आठवून आपल्या मनामध्ये नकारात्मकता तयार करायची नसते. आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी आठवून सकारात्मकता आपल्याला निर्माण करायची असते. भूतकाळामध्ये घडलेल्या वाईट गोष्टी माणसाचा वर्तमान काळसुद्धा खराब करत असतात. म्हणून जेव्हा शांतपणे विचार करत बसलेला असतो तेव्हा माणसाच्या मनामध्ये ज्या मागच्या वाईट गोष्टी आहेत त्या जर आल्या तर माणसाचं सुरू असलेल्या सुंदर जीवनामध्ये सुद्धा संकट येऊ शकतात, दुःख येऊ शकतं. ज्या गोष्टी भूतकाळामध्ये घडल्या आहेत, ज्या वाईट आहेत, त्यांना तेथेच सोडून द्या. फक्त तुम्ही भविष्यामध्ये पदार्पण करताना सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या सोबत घेऊन जा. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी परमेश्वराची भक्ती करत राहा. कारण जेव्हा कोणीच आपलं नसतं तेव्हा फक्त परमेश्वर आपले असतात. जेव्हा कोणीही आपल्याला मान सन्मान देत नाही तेव्हा फक्त परमेश्वर आपल्याला मान सन्मान देत असतात. आपल्याला चार लोकांमध्ये ताठ मानेने उभं राहण्याची शक्ती देत असतात.